हॅलो, राधे राधे, जय श्री कृष्णा. आज मायरा स्वयंपाक बनवतीये, म्हणजे तसं कायम तीच बनवती. तर चला आज मायराला विचारूयात ती काय करते. जय श्री कृष्ण, राधे राधे. मायरा सर्व तू आज जेवायला. तू आज काय बनवतीये? मी खारे वांग बनवते आज. अरे वा, कसं म्हणजे नेमकं तुला कोणी शिकवलंय वांग बनवायचं? माझ्या आईने शिकवलं, माझ्या गुरुने शिकवलं, एखादं सगळं शिकवलं. वा वा, हे बघा तिनं मसाला काढला आहे खूप सुंदर पद्धतीने. अरे वा, मला तर आताच खावं असं वाटतंय. खूप सुंदर असं वांग ती बनवतीये आणि ती स्वयंपाकात प्रचंड हुशार आहे. सर्व या जेवायला तर मला नक्कीच काळा वांग खाऊ घाली. लवकर या. तर तुला वांग्याबद्दल काय बोलावंसं वाटतंय मायरा, जरा सगळ्यांना तू सांग. तुला वांग कसं वाटतं, काय कसं बनवलेलं आवडतं? वांगीचे खूप प्रकार आहे. मी कधी पण वेगवेगळे प्रकारचे बनवत असते. सगळ्यांना मी पण खाते, सर्वांना जेवण जाते. वांग नव्हे तर दुसरं कोणतीही वस्तू जेवायला तुम्ही नक्की अरे वा. चांगलं. चालतंय, आज आम्ही तुझ्या हातचं वांग खाणार आहोत. Yes. बाकी मायरा, एवढे सगळे डब्बे आहेत, तू किती स्वच्छ ठेवते किचन. किचन स्वच्छ असलं तर लक्ष्मी आणते. तुम्ही सगळे बघू शकता, हे आमचं किचन आहे. आमच्या तृतीयपंथी समाजाचं हे किचन आहे आणि खूप आमच्या इथे खूप स्वच्छता आवडती सगळ्यांना. सगळ्यात मेन म्हणजे माझ्या आजींना सगळं स्वच्छ लागतं खूप. आणि आता आपण आलो आहोत देवघरात. हे माझे लड्डू गोपाल बघू शकता तुम्ही. हे आपलं देवघर. चला तर मग आता आपण जाऊयात बाबांच्या मंदिराकडे. आज आपण तुम्हाला मी आता आपलं बाबांचं मंदिर दाखवते. त्या अगोदर मी लाईट लावते. हे आपलं तुळशी वृंदावन आणि हे आपलं बाबांचं मंदिर बघा. हे आमचं तृतीयपंथी आश्रमात हे मंदिर आहे बाबांचं. खूप सुंदर वातावरण बघू शकता तुम्ही कसं झालंय. चला तर आता भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्री कृष्णा, राधे राधे.